मंडळी, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीये। आपल्या देशात शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं। संपूर्ण देश हा शेतकरी राजाच्या ऋणात आहे। आता जर मी म्हटलं की आपली भारतीय चित्रपट सृष्टी सुद्धा शेतकऱ्यांची ऋणी आहे तर तुम्ही म्हणाल कसं काय? तर मंडळी, आपल्या सगळ्यांनाच अमूल हे नाव अतिशय परिचयाचे आहे। याच अमूलच्या प्रवासाची एक प्रेरणादायी कहाणी ही चित्रपटाच्या रूपानं प्रेक्षकांसमोर आली ते 1976 सालच्या मंथन चित्रपटातून। मात्र 80,000 कोटी रुपयांच्या कंपनीवर चित्रपट बनवण्यासाठी त्या काळी शेतकऱ्यांनी 2-2 रुपये दान केले होते असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही। पण मंडळी, हे खरंय। मंथन चित्रपट बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी खरंच 2-2 रुपये दान केले होते आणि त्यानंतर हा चित्रपट तयार झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिटही झाला। विशेष म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी हा चित्रपट तयार केला होता। तर शेतकऱ्याच्या देणगीतून हा बिग बजेट सिनेमा नेमका कसा तयार झाला याचीच कहाणी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं नुकतंच निधन झाले। त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे। यापैकीच एक क्राउड फंडिंग तयार करून बनलेला चित्रपट म्हणजेच मंथन। देशात 1970च्या दशकात एक क्रांती सुरू झाली होती। यात अमूलचीही महत्त्वाची भूमिका होती आणि ही क्रांती पुढे जाऊन ऑपरेशन फ्लड किंवा श्वेत क्रांती म्हणून ओळखली गेली। या क्रांतीनं भारतीय दुग्ध उद्योगात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले। लाखो ग्रामीण दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध केलं। याच क्रांती दरम्यान सहकारी डेऱ्यांपैकी एक असलेलं अमूल हे नाव उदयास आलं। आज अमूल ही भारतातील सगळ्यात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे आणि अमूलचं योगदान हे श्वेतक्रांतीच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं। मंथन चित्रपटानं लोकांना त्या काळी विचार करायला भाग पाडलं होतं। या चित्रपटाची कथा ही शेतकऱ्यांच्या देणगीतून साकारलेल्या अमूल आणि श्वेतक्रांतीची होती। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांकडून देणगी गोळा केली होती। या चित्रपटात स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी असे दिग्गज कलाकार होते। तर या चित्रपटाचे सहलेखक हे अमूलचे सहसंस्थापक डॉक्टर वर्गीस कुरियन होते। या चित्रपटाची कथा ही खूप रंजक आहे। स्वातंत्र्य सैनिक असलेले त्रिभुवनदास पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर गुजरातमधील खेडा इथं शेतकऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली। 1949 मध्ये अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून परतलेले डॉक्टर वर्गीस कुरियन हे देखील त्रिभुवनदास यांच्या योजनेत सामील झाले। तर डॉक्टर कुरियन यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था ही आशियातील सगळ्यात मोठी डेअरी बनली, ज्याला आज आपण अमूल म्हणून ओळखतो। डॉक्टर बेनेगल हे डॉक्टर कुरियन यांना भेटले आणि या दोघांनीही श्वेतक्रांतीची संपूर्ण कथा ही चित्रपटाच्या रूपानं इतिहासात अजरामर केली। सुरुवातीला तर बेनेगल यांना यावर डॉक्युमेंटरी बनवण्याचा विचार होता, पण त्यानंतर त्यांनी तो फीचर फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला। अशा प्रकारे मंथनच्या निर्मितीला सुरुवात झाली। बेनेगल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की चित्रपट बनवण्याची कल्पना होती, मात्र पैसा कुठून येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि यावर डॉक्टर कुरियन यांनी एक उपाय शोधला। तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचं दूध हे एका दिवसासाठी 6 रुपयांना विकण्याची विनंती केली आणि या चित्रपटाचं बजेट तयार केलं। 5 लाख शेतकऱ्यांकडून तेव्हा 2-2 रुपये घेण्यात आले आणि याच 2-2 रुपयांमुळे चित्रपटाचं बजेट उभं राहिलं आणि अखेर चित्रपट तयार झाला। चित्रपट बनल्यानंतर 1976 मध्ये या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा सन्मानही मिळालाय। श्याम बेनेगल यांनी 1970 आणि 80च्या दशकात चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे चित्रपट तयार केले होते आणि मंथन हा चित्रपट सुद्धा यापैकीच एक होता। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।